निदा खानला आश्रय दिल्याचं प्रकरण इमाम नगरसेवकावर कारवाईची शक्यता आहे। मतीनच्या नगरसेवक पदाला आता धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। मतीनचं अवैध घर आणि कार्यालय आढळल्यास बुलडोझर चालवणार आहे। तर महापौर समीर राजूरकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। कथित धर्मांतर प्रकरणी निदा खानला अटक करण्यात आलेली आहे, मात्र ती छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून बसलेली होती। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एमआयएम नगरसेवकानं आश्रय दिल्याचं समोर आलंय आणि आता त्याच ज्या घरामध्ये ती लपलेली होती ते घर होतं मतीन पटेल, जे एमआयएमचे नगरसेवक आहेत त्यांचं। आता एक महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित होतोय, त्या घरावर काय कारवाई केली जाणार? आपल्यासोबत महापौर समीर राजूरकर आहेत, जाणून घेऊयात। मुळामध्ये आम्ही त्या घरावरती नोटीस याच्यासाठी चिटकवलेली आहे की 3 दिवसामध्ये त्यांनी त्या 2 ठिकाणी त्यांचे घरं आहेत आणि आम्हाला अशी प्रशासनाला पण आणि मला पण अशी शंका आहे की ते दोन्ही घरं अनधिकृत आहेत। तर आम्ही त्यांना मतीन पटेलला अशी नोटीस दिलेली आहे की बाबा त्याच्या घरावर चिटकवलेली आहे की तुम्ही 3 दिवसामध्ये तुमचे जे काही कागदपत्र आहेत, तुम्ही त्याची जर गुंठेवारी केली असेल किंवा तुम्ही काय केलेलं आहे, त्याचं खरेदी केलेलं आहे, हे महापालिकेच्या प्रशासकीय विभागात दाखल करावे, अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार त्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होईल। बरं, त्यांच्या अशा किती मालमत्ता आहेत ज्या अनधिकृत आहेत? महत्त्वाचं म्हणजे अतिक्रमण म्हणा, त्याच्यासोबतच नियमाच्या बाहेर जाऊन कामं केलेली आहेत? नाही, आता सध्या आमच्या निदर्शनास आलेल्या 2च मालमत्ता आहेत की ज्या विना परवाना ज्याचं बांधकाम केलेलं आहे, त्याचं काही कागदपत्र इथं दिसत नाहीयेत। म्हणून महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की तुम्ही समोरच्या विक्टिमला कधी नोटीस द्यायची 3 दिवसाची की बाबा तुम्ही याचे कागदपत्र दाखल करा। म्हणून मतीन पटेल जो एमआयएमचा नगरसेवक आहे त्याला आम्ही कागदपत्राची मागणी केलेली आहे। त्याच्या घरी कोणी नसल्यामुळे आम्ही ती नोटीस चिटकवलेली आहे आणि त्यांनी 3 दिवसात जर खुलासा केला नाही तर प्रशासन महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार कारवाई करेल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।